ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडली आहे। विनयभंगाची तक्रार करण्यासाठी एक महिला पोलीस स्थानकात गेली होती। ही विवाहित महिला अंघोळ करत असताना एका व्यक्तीने तिचा व्हिडिओ शूट केला। त्या संबंधीची तक्रार करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती। पोलिसांनी ते चित्रीकरण पुरावा म्हणून तिच्याकडे मागितलं, मात्र हे चित्रीकरण केवळ एका पोलिसाने पाहिलं नाही तर एका मागोमाग एक अनेक पोलीस येऊन ते चित्रीकरण सारखं पाहत होते। शूटिंग करणाऱ्या नराधमानं एकदा विनयभंग केला, पण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा विनयभंग केल्याची आता या महिलेची भावना झाली। या विरोधात दाद मागण्यासाठी त्या महिलेने आता ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे मदत मागितली। महापौर शिंदे यांनी या प्रकरणी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या गंभीर घटनेची तातडीने दखल घेण्याची मागणी केली। तसंच महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी वेगळ्या कक्षाची मागणी देखील केलेली आहे। व्हिडिओ मी घेऊन गेलेली होते, ते लेडीज कॉन्स्टेबल न बघता ते जेंट्स कॉन्स्टेबल बघत होते। जे मला असं वाटलं की जी घटना माझ्याबरोबर झाली आहे ते म्हणजे ती सारखी होत होती। त्यावेळी सगळे पोलीस बघत होते, म्हणजे सगळे ए टू झेड शेजारचे। मग असं आहे की जेव्हा मी तिकडे गेली ना तर लेडीज कॉन्स्टेबल कोणच नव्हता। मग माझं म्हणणं असं आहे, जे माझ्या जागी जर दुसरं कोणी गेलं तर लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्यासाठी उभी राहायला पाहिजे। त्या समोरच्या महिलेला असं झालं की ज्या व्यक्तीने माझी शूटिंग केली त्याने माझा एकदा विनयभंग केला, पण त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर माझा 10 वेळा विनयभंग झाला, कारण वेगवेगळ्या पोलिसांनी ती शूटिंग बघितली आणि माझ्याकडे बघितलं म्हणून। तर ते बघणं थोडंसं लाजिरवाणं वाटलं मला, म्हणून मी आपल्या परमवीर सिंग जे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांना मी पत्राव्यवहार केलेलं आहे की कौटुंबिक विषय असेल किंवा विनयभंगाचा विषय असेल तर अशा वेळी तिथे तक्रार नोंदवण्यासाठी ज्या महिला जातात तर त्या ओपनली जेंट्सशी बोलू शकत नाही, तर अशा वेळी ती तक्रार नोंदवण्यासाठी तिथे महिला पोलीसच असायला पाहिजे। या संदर्भात झी24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत। महिलेची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस का नव्हती? विनयभंग तक्रारी नोंदवून घेण्याबाबत पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात नाही का? पुरावा म्हणून सादर केलेला व्हिडिओ पोलिसांनी खुलेआम पाहणं योग्य आहे का? हे संतापजनक कृत्य करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली जाणार? याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, काय नेमका हा सगळा प्रकार घडला? अतिशय संतापजनक असं हे कृत्य ठाणे पोलिसांकडून झालेलं आहे, काय सांगाल? खरंच हिमालय संतापजनक आणि धक्कादायक ही माहिती समोर येते किंवा हा प्रकार समोर येतोय। खरं तर ठाणे पोलिसांचं नाव नेहमीच वर असायचं, कारण अनेक गुन्हे त्यांनी पूर्ण हे केले सॉल्व केलेले आहेत, परंतु हा जो प्रकार आहे हा प्रकार धक्कादायक आहे। या प्रकारची पूर्ण माहिती अशा प्रकारे आहे, ही महिला आपल्या घरात आंघोळ करत असताना एक अनोळखी व्यक्तीने तिचं चित्रफित काढलं होतं। हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने आरडाओरड केली होता, अनोळखी व्यक्तीला पकडण्यात आलं आणि जी चित्रफित काढली तो व्हिडिओ तिने एक पुरावा म्हणून त्या अधिकाऱ्याला दिला। तो अधिकारी पुरुष कर्मचारी होता, पोलीस कर्मचारी होता आणि त्यांनी तो बघितल्यानंतर त्यांनी तक्रार देणं गरजेचं होतं, पण त्यानंतर अनेक पोलीस येत गेले आणि ती चित्रफित बघत गेले आणि तिथेच ती महिला होती। त्यामुळे महिलेला काय झालं असं हा मोठा प्रश्न पडला। मी का आली पोलीस स्टेशनला हा एक मोठा प्रश्न पडला। आणि त्याचबरोबर एकदा विनयभंग झाला आहे, पण पोलिसांसमोर माझे अनेक वेळा विनयभंग होतोय असं समोर आलं आणि त्यामुळे वैतागून तिने महापौर जे आपले महिला महापौर आहेत मीनाक्षी शिंदे त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे आणि ही तक्रार मीनाक्षी शिंदे यांनी महापौर म्हणून CP जे परमवीर सिंग आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ रूल्स अँड रेग्युलेशन जर आपण पाहिले, ॲज अ कायदा पाहिला तर अशा केसेसमध्ये चित्रफित पुरुष कॉन्स्टेबलने की पोलिसांनी पाहणं चुकीचं आहे। जर तुम्हाला माहिती आहे की त्या चित्रफितमध्ये काय आहे तर तुम्ही महिला कॉन्स्टेबलला बोलून ही चित्रफित पाहायला दिली पाहिजे होती आणि त्यानंतर कपिल, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर आता ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे फोन लाईनवरून आहेत। मीनाक्षीजी, काय सांगाल? ही महिला तुमच्याकडे जेव्हा आली तेव्हा तिनं काय गाऱ्हाणं मांडलं तुमच्याकडे? मी मीनाक्षी शिंदे बोलते, महापौर। माझ्या माहितीनुसार त्या जेव्हा माझ्याकडे आल्या तर त्यावेळी त्यांनी सांगितले की असं माझ्या बरोबर झालं, मी आंघोळ करताना बाहेरच्या खिडकीतनं कोणीतरी माझी व्हिडिओ क्लिप काढली। तर त्यावेळी मला म्हणजे त्याची तक्रार नोंदवण्यासाठी मी पोलीस स्टेशनला गेली की शेजारच्या व्यक्तीने अशी माझी व्हिडिओ क्लिप काढली आणि ती व्हिडिओ क्लिप मी घेऊन पोलीस स्टेशनला गेली।
पण पोलिसांनी ती चित्रफित माझ्यासमोर पाहिल्यानंतर माझं एक मत होतं की त्यांचं एक मत होतं त्या व्यक्तीचं की त्या पोलीस जे हेड आहेत त्यांनी बघितल्यानंतर ताबडतोब त्या गुन्ह्याची नोंद करायला पाहिजे होती. पण त्यावेळी समोरचे जे पोलीस बसलेले ते प्रत्येक जण येऊन ती क्लिपिंग बघत होते आणि तिच्याकडे बघत होते. तर त्यावेळी तिला असं फील होत होतं की माझा एकदा विनयभंग तर त्या व्यक्तीने केला, पण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर माझ्यावर वारंवार विनयभंग झाला. तर अशी कुठेतरी घटना मला असं वाटतं लाजिरवाणी आणि त्याच्यासाठी मी सीपींना पत्र दिलं की अशा ज्या केसेस होतात तर त्यामध्ये आपली सिस्टीम चुकीची आहे. खरं तर अशा गुन्ह्याची काही कारणांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा संपर्क तुटलेला आहे. आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत. कपिल, आपण या संपूर्ण घटनेविषयी बोलत होतो. अत्यंत संतापजनक असं कृत्य, एक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार घेऊन जेव्हा पोलीस स्टेशनला जाते तेव्हा तिची अपेक्षा असते न्यायाची, मात्र या ठिकाणी तिला काहीतरी वेगळाच अनुभव आलेला आहे. काय सांगाल? महापौरांनी आता सीपींना पत्र लिहिलेलं आहे, त्याबाबत आणखीन काही पुढे समजू शकलंय? हेमाली, नक्कीच खरंच खूप धक्कादायक बाब आहे. दिल्लीचं आपण बलात्कार प्रकरण बघितलेलं आहे, त्याच्यानंतर मुंबई बलात्कार प्रकरणानंतर सुप्रीम कोर्ट आणि कोर्टाचे निर्देश आहेत का पहिले हे गुन्हे दाखल करा आणि त्यांना चांगली वागणूक द्या, त्यांना त्यांचे जे काही घटना आहे त्यांचा जो प्रकार आहे तो नीट समजून घ्या. त्यासाठी लेडीज कक्ष उघडणं गरजेचं आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला. आणि जेव्हा अशी कुठची महिला येते, विनयभंग असो, छेडछाड असो किंवा मग घरातले काही वाद असो, तेव्हा तिथे महिला कॉन्स्टेबल असणं गरजेचं आहे, महिला पोलीस असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा महापौरांशी आपला संपर्क सुरू झालेला आहे. महापौर मीनाक्षी शिंदे आपल्याबरोबर आता फोन लाईनवरून आहेत. महापौर, काय सांगाल? आता तुम्ही पत्र तर लिहिलेलं आहे, मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एकतर हे सिस्टम खरं तर चुकीचं आहे आणि ह्याच्या पूर्वी यांनी का केलं नाही सिस्टम, मला ह्याची दखल घ्यावीशी वाटते. कारण अशा विनयभंगाच्या केसेस असतील किंवा महिला छेडछाडच्या केसेस असतील तर त्यामध्ये महिलाच पोलीस अधिकारी तिथे चौकशीसाठी असायला पाहिजे अशा मताची मी आहे. आणि ठाण्याची महापौर म्हणून मला असं वाटतं की ह्या तातडीने आपल्या आयुक्तांनी याची दखल घेऊन ते करायला पाहिजे, तिथे महिला कक्ष उभारायला पाहिजे. आणि त्या संदर्भातील पहिलं पाऊल मी उचललेलं आहे आणि पत्रव्यवहार केलेला आहे. तर ह्याचा पाठपुरावा सातत्याने माझा असेल आणि तातडीने आपल्या जेवढे ठाण्यातले जेवढे पोलीस स्टेशन आहेत तिथे महिला कक्ष उभारण्यासाठी मी आग्रही असेल. सीपींना तुम्ही पत्र लिहिलेलं आहे, पण त्यांच्याकडून काही तुम्हाला उत्तर किंवा त्यांच्याकडून काही संपर्क साधण्यात आलेला आहे? नाही, कारण मी अजून त्यांची वेळ घेतलेली नाही. मी पत्रव्यवहार केलाय, इन जनरल असंच पत्र लिहिलेलं आहे की अशा केसेस होतात आणि बऱ्याच अंशी महिला तिथे जाऊन तक्रार करायला लाजतात किंवा पोलिसांच्या त्या प्रश्नाच्या भडीमाराला लाजतात. तर त्याच्यामुळे मग असं जनरल पत्र लिहिलेलं आहे मी त्यांना की अशा प्रकारचं महिला कक्ष असावं तिथे म्हणून. तर त्या संदर्भात मी जाऊन तिथे डिटेल त्यांना सगळं सांगणार आहे, सविस्तर झालेल्या प्रकाराची माहिती देणार आहे त्यांना आणि त्याच्यानंतर पुढे काय त्यांचं पाऊल असेल त्याच्यावरती माझं लक्ष असेल. धन्यवाद मीनाक्षीजी, ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि आमच्याबरोबर बोलल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आत्ता आपल्याबरोबर आहेत. कपिल, आपण ऐकलेलं आहे महापौर मीनाक्षी शिंदे आत्ता काय म्हणालेले आहेत त्या याबाबत पाठपुरावा करणार आहेत, मात्र मुळात आता या पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते किंवा पोलीस आयुक्त आता यामध्ये लक्ष घालतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काय सांगाल? नक्कीच पोलीस आयुक्त तर काय कारवाई करतात, ते जे पोलीस अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांच्यावरती पोलिसांतर्फे काय कारवाई होते याकडे आता सर्व ठाणेकरांचं लक्ष लागलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धक्कादायक प्रकार तर असला त्याच्याही पुढे मी तुम्हाला सांगतो का पोलीस वारंवार सांगत असतात, आवाहन करत असतात का महिलांनी पुढे आलं पाहिजे, छेडछाडसारखे प्रकार, विनयभंगासारखे प्रकार आम्हाला येऊन सांगितले पाहिजेत. पण का सांगत नाही, का महिला पुढे येत नाही, त्याचं हे उदाहरण आहे. आणि मग ह्याच्या पुढे गुन्हेगारी पासून वाढत जाते. जर एखादा मुलगा एखाद्या मुलीचा छेडछाड करतोय आणि जर ती मुलगी जात नाहीये त्याचा मग तो विश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यानंतर मग एकतर्फी प्रेमातनं काही हल्ले किंवा मग ॲसिड हल्ले असे प्रकार होतात, त्याची हिंमत वाढते, त्याच्यामुळे हा प्रकार होतात. त्यासाठी पोलिसांनी महिलांशी संवाद साधणं गरजेचं आहे, अशा महिलांना पुढे येण्यासाठी आवाहन करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वात पहिल्यांदा महिला कक्ष किंवा महिला पोलीस असणं गरजेचं आहे. हे ठाणे पोलिसांना कळलं पाहिजे आणि अशाच प्रकारे मग मोठे गुन्हे होतात. हा एक मोठा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा एक प्रकार आहे. त्यामुळे ह्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे, पोलिसांनी जागे होणं गरजेचं आहे. खरंच हा असे प्रकार होत आहेत, पण अनेक प्रकार आपल्या समोर येत नाहीयेत. त्यामुळे अशा वेळी पोलिसांनी जागा होणे खरंच गरजेचं आहे, पोलिसांनी गंभीर होणं खरंच गरजेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.